आपण सगळ्यांनी एक गोष्ट नेहमी ऐकली आहे, एफडी म्हणजे सर्वात सेफ. अनेक लोक म्हणतात, माझे सगळे पैसे एफडी मध्ये आहेत, रिस्क नको. पण विचार करा, एफडीचं व्याज दर 6 ते 7% आहे आणि महागाई दर पण किती आहे? 6 ते 7%च. म्हणजे आपल्या पैशाची किंमत स्थिर राहते, वाढत नाही. उदाहरण घेऊन समजूया, आज 1 लाख रुपयाची एफडी केली 6% व्याजाने आणि इन्फ्लेशन पण वाढतंय 6%नेच. 5 वर्षांनी त्या पैशाची पर्चेसिंग पॉवर तीच राहणार आहे, म्हणजेच ग्रोथ झिरो. तर उपाय काय या गोष्टीचा? एफडी वाईट नाही, पण ती एकच उपाय नाही आहे. आपल्या पैशाचं डायव्हर्सिफिकेशन करा. म्हणजे थोडं म्युच्युअल फंड मध्ये, थोडं इमर्जन्सी फंड मध्ये, एफडी मध्ये. एफडी हा कम्फर्ट झोन आहे, पण इन्व्हेस्टमेंट मध्ये कम्फर्ट झोन म्हणजे लॉस झोन. लक्षात ठेवा, सेफ राहून श्रीमंत होता येत नाही. हा होता पर्सनल फायनान्स सिरीजचा 7वा भाग. पुढचा भाग आहे महागाईचा विचार न करणे. फॉलो करा आणि शिका पैशाचं खरं सायन्स.